अध्यक्ष महोदय, सर्व गुरुजनांना माझे वंदन. माझ्या बालमित्र मैत्रिणींनो नमस्कार. आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. या निमित्ताने मी तुम्हाला आज एक प्रसंग सांगणार आहे. टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सार्वजनिक सण साजरा करण्यास सुरुवात केली. यामुळे लोकांनी टिळकांची खूप प्रशंसा केली. याच घटनेने एक भारावून गेलेल्या आजीबाई टिळकांना भेटायला पुण्यातल्या गायकवाड वाड्यात आल्या. तेव्हा मुख्य प्रवेशद्वारावर एक गृहस्थ उभे होते. आजीबाईंना हटकताच आजीबाईंनी म्हणाले की मी इथे केसरीचा छापखाना पाहायला आली आहे आणि ते छापखान्याच्या टिळकांनाही पाहायला आली आहे. मग उभे असलेले गृहस्थ आजीबाईला म्हणाले की आज केसरीचा छापखाना बंद आहे. आजीबाई म्हणाल्या, हो का, मग मी उद्या परत येईन. दुसऱ्या दिवशी आजीबाई परत त्याच वाड्यात आल्या. तेव्हा ते गृहस्थ पुन्हा मुख्य प्रवेशद्वारावर आले आणि गृहस्थांनी आजीबाईला आदबीने नमस्कार केला. गृहस्थांनी आजीबाईला स्वतः केसरीचा संपूर्ण छापखाना पाहिला आणि आजीबाईंनी नंतर गृहस्थांकडे विनंती केली की मी टिळकांना भेटू शकते का. मग गृहस्थ म्हणाले, आजीबाई, ह्याच देहाचे नाव आहे बाळ गंगाधर टिळक. कळलं का मुलांनो, टिळक किती निगर्वी व नम्र होते. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते.